अखंड सद्गुरु कृपा. सद्गुरु नेहमी शिष्याला नुसतं जीवनाचं सोनं नाही करत, त्यालाच सद्गुरु पद देऊन टाकतात. पुढची नामदीक्षा गोंदवलेकरांनीच द्यावी अनेकांना, एवढा मोठा अधिकार प्राप्त. मात्र गोंदवलेकरांच्या रामभक्तीमध्ये आणि आमच्या रामभक्तीमध्ये खूप फरक आहे. आणि तो फरक असा की ते गोंदवले गावी परत आले, अनेकांच्या सहकार्याने त्यांनी तिथे राम मंदिर उभं केलं आणि राम मंदिराच्या परिसरामध्ये एक गोशाळा सुरू केली. आणि जेव्हा महाराजांच्या कानावर बातमी यायला लागल्या की अरे 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 अशा रीतीनं घरामध्ये वृद्ध झालेली, आता दूध देत नाही अशी झालेली अशा गायी आपल्या बाजारात विकायला आल्यात, कसायाला विकणार, कसाई कापणार. अशा वेळेला महाराज स्वतः बाजारात जाऊन उभे राहायचे. अहो, जे गुराला कापायला एवढा सुरा घेऊन समोर उभा आहे, त्याला माणूस कापायला अवघड आहे का हो? पण त्यांच्याशी वादविवाद करून, भांडणं करून, शेतकऱ्याला सांगून बाबा रे पैसा हा विषय महत्वाचा नाही, आपल्या आईवर अन्याय नाही होता कामा वगैरे वगैरे सगळं करून त्या गायी आपल्या गोशाळेमध्ये घेऊन जायच्या. वेळ प्रसंगी कसाई लोकांचं वैर पत्करावं आणि त्या गायींना सांभाळावं. अहो महाराज, तुम्ही सगळीकडे फिरत असता, गावोगावी कुठं कसाईची माणसं आली, तुम्हालाच आडवं तिडवं का? माझा राम माझा पाठीराखा आहे, माझा राम माझा पाठीराखा आहे, मला काही होण्यासारखं नाही. गोंदवलेकरांची रामभक्ती अशी आहे की ते गायी वाचवण्यासाठी किंवा सज्जनाला वाचवण्यासाठी स्वतः झुंज करायला उभे राहतात आणि म्हणतात राम पाठीराखा आहे, आम्ही फक्त मधली स्टेप गाळतो. समजा चौकात आपळे बोला कोणी धरला, हे ते येऊन कोणी सांगितलं आपले बोल कोणतं धरलंय, तर गोंदवलेकरांची पुढची स्टेप काय की ते तिथे जाऊन उभे राहतील, तेवढी फक्त आपण टाळतो. पुढचं वाक्य तयारच आहे, राम पाठीराखा आहे. तुम्ही काळजी करूच नका आपले बुवाची, कुठं खड्ड्यात पडला तरी राम पाठीराखा आहे, लक्षात ठेवा त्याचा. हा आळशी धोंडा इथनं उठायचा सुद्धा नाही जागचा. अरे राम पाठीराखा आहे याचा अर्थ मी चांगल्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केला तर राम पाठीराखा आहे, मी काहीच नाही केलं तर कशाची पाठ राखायची? तुझ्या मूर्खपणाची. आम्हाला कोणी गाय सोडवायचं म्हणून सांगितलं, गायीला बघेल ना राम, ज्यांनी जन्माला घातलं तो बघेल का नाही? अरे वारे पठ्या, आणि स्वतःला नोकरी शोधताना म्हण बरं असं नाही म्हणाली तरी चालेल राम आहे माझा म्हणून, असं नाही चालत. स्वार्थाच्या वेळेला आपण रामानामाच्याकडे प्रयत्नासह जातो आणि दुसऱ्याचं काम मात्र करायचं असेल त्यावेळेला रामानामाच्या नावाखाली चुकारपणा स्वतःला उडवून घेतो. असं का बरं करावं? भेद बुद्धी ज्या हृदयी वसेना, सर्व जगी अनुरागी असा साधू संग घडो मज लागी. असो, संतांच्या दृष्टांतामध्ये एक दृष्टांत पुरेसा आहे, ते म्हणजे एकनाथांचा. वाळवंटामध्ये गाढव तडफडत होतं, तेव्हा सुद्धा इतके धावत त्याच्यापाशी गेले जणू त्यांचा मुलगाच तिथे पडलाय का काय तडफडत असा. ते गाढव आहे का माझा मुलगा आहे हे महत्वाचं नाही, एक जीव तडफडतोय, मला धावलं पाहिजे. त्याच्यापाशी धावत गेले, हातामधल्या गंगेची कावड त्याच्या मुखामध्ये घातली, त्याच्या तोंडावरनं हात फिरवला, सांगितलं बाळा रे अशी काही उन्हातानामध्ये येत जाऊ नका रे बाहेर. गाढवाला ते कळलं का नाही माहित नाही, आपल्याला कळलं पाहिजे ते बोलले हे. गाढव उठून त्याच्या मार्गाने निघून गेलं. म्हणले नाथा तू गाढव आहेस का? म्हणले शहाण्यांना सुद्धा जमणार नाही असा उपद्व्याप हा. याच ठिकाणी आपलं पोर उन्हात तडफडताना वाळूचे चटके लागताना दिसलं असतं तर दुसऱ्या कोणाची अपेक्षा करत आपण थांबलो असतो की कोणीतरी येऊन सोडवावा म्हणून? मग दुसऱ्यासाठी नियम वेगळा प्रेमाचा आणि स्वतःच्या पोरासाठी वेगळा नियम प्रेमाचा, असं जर झालं तर साधूच्या लक्षणापर्यंत मी पोचलोच नाही. जेव्हा नाथ स्वतःच्या मुलावर करावं इतकं नव्हे, वेळ प्रसंगी माझ्या पोरावर नाही करणार इतकं प्रेम दुसऱ्यावरती करून त्याच्यासाठी व्हाव्या त्या त्यागाला उभे राहतात, तेव्हा नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी
नाजे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे नाचे नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हो अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग नाथा घरी नाचे ठासी कैसे शिव आम्ही जातिहीन ठासी कैसे शिव आम्ही जातिहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीसी हो दंग दामुनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हो नाथा घरी आम्ही बाळवंती गाऊ बाळवंती
पंढरीनाथ महाराज की जय. नाथांचा दृष्टांत तर दिलाच, पण एक थोडासा संदर्भ असा सांगतो. आई वडिलांना आपलं काम करणारी मुलं जास्त आवडतात. समजा एखादे आई वडील अत्यंत छानपैकी सर्व वेळ राष्ट्रीय वनीकरणासाठी देत असतील, अनेक झाडं लावणं आहे, त्यांची जोपासना करणं आहे. एखादं पोर असतं की माझा बाप झाडं लावतो हे गावभर सांगत फिरण्यातच मोठेपणा असतो, आणि एखादा असतो तो पाणी घालायला बरोबर मदत करतो, खत आणायच्या वेळेला बरोबर राहतो. बाबा तुम्ही थांबा मी काम करतो असं म्हणतो. साहजिकच त्या पोरावरती आशा माया जास्त राहते. तसं भगवंत सुद्धा आमचा मायबाप असेल तर माझा मायबाप किती करतो याची हजार अभंग म्हणणं म्हणजे काही सेवा नव्हे. हे म्हणजे लोकांना फक्त सांगत सुटणं, काय देवाने केलं नाही, हा काय देवाने केलं नाही, हा तू ठोंब्या काय केलंस ते एकदा सांग मला. नुसतं त्याने काय केलं हे सांगत बसण्यामध्ये काय मजा आहे तुझी? तू काही त्यातलं केलंस का? अगदी त्याच्या इतकं जमावं अशी अपेक्षा नाहीच आहे. काय जमलं ते सांग. या दृष्टीनं गोपाल कृष्ण असोत नाही तर प्रभू रामचंद्र असोत, त्यांच्या जीवनाकडे पाहिलं की कळतं स्वनिरपेक्ष प्रेम करणं त्यांना आवडतं. नाही तर गोपाल कृष्णाने कालियाचं मर्दन करावं यासाठी कालिया नावाचा सर्प गोपाळ कृष्णाच्या वडिलांना चावला होता का? जर बापाला माझ्या मारला असता तर मी सिनेमा काढला असता अग्निपथ. मेरे बाप का बदला लूंगा हरामिया, मैं मेरी बाप का बदला लूंगा. मग बापाला काय मारला नाही तू? आईला चावलाय का मदर इंडिया सिनेमा काढू? नाही. भावाला चावलाय का कर्ण अर्जुन सिनेमा काढायला? कृष्णाच्या घरातल्या कोणालाही त्या कालियानं त्रास दिलेला नाही. पण तरी सुद्धा माझ्या गोकुळातल्या एखाद्या मातेला जरी त्रास झाला तरी तो यशोदेला त्रास झाल्यावर मी जे करीन ते बलिदान करण्यासाठी जेव्हा कृष्ण सिद्ध होतात तेव्हा ते कालिया मर्दन होऊन जातं. मग कृष्णाला सुद्धा हेच आवडेल ना. असं दुसरं कोणी संकटात असेल तर ते माझ्या घरचं आहे का याची चिंता न करता आपल्या घरच्यासाठी जसा मनुष्य एखाद्या त्यागाला सहज उभा राहतो तितक्या सहज त्यागाला जो मनुष्य इतरांच्याही संकटामध्ये उभा राहील त्याला पाहण्यामध्ये ईश्वराला अधिक आनंद राहतो, अधिक सार्थकता वाटते त्याला जन्माला घातल्याशी. तेव्हा अशा साधूचा संग जर मिळाला तर जीवनाचा उद्धार होईल यात संशय नाही. शेवटच्या ओळीचा शंका निरसन करतो. दीनपणे हरिभजनी झाला मुक्तिपदाचा योगी. जसं समाज कार्य केलं पाहिजे तसं प्रत्येक मनुष्यानं स्वतःच्या आत्म्याच्या उद्धारासाठी स्वतःची उपासना थोडी केलीच पाहिजे. उपासनेच्या नादी लागलो म्हणून समाजकार्य जमलं नाही हे म्हणणं जितकं चूक तितकं समाजकार्यात फार होतो म्हणून उपासना जमली नाही हेही चूक. जे संतांनी साधलं जे वारकऱ्यांनी साधलं ते साधलं पाहिजे. एका बाजूला आत्मोन्नती आहेच, आत्मोन्नती करता करता समाजोन्नती आहे. दोन्ही एकत्र करायच्या गोष्टी आहेत. एक थांबून एक करावं अशी शक्ती नाही आहे आणि की अशी अपेक्षाच नाही आहे. मात्र एक शंका अशी येते की हे सर्व संत मी पातकी आहे, मी अन्यायी आहे असं सारखं स्वतःबद्दल म्हणतात. खरंच यांनी एवढी पापं केलीत का? शंका काढणारा तूच एक गाढव असा. दीन पतित अन्यायी शरण आलो विठाबाई अशा तऱ्हेचे जे अभंग असतात हे अत्यंत स्वतःला दीनपणा घेऊन भगवंताची स्तुती गातात. म्हणजे भगवंत मस्का पॉलिशला प्रसन्न होतो याच्यावर तुमची श्रद्धा आहे का हो? की अहो मी काहीच नाही हो, मी काहीच नाही हो, मला काहीच नाही येत हो, मला काही येत नाही. तुम्ही म्हणजे किती हो म्हणजे असं सारखं बोललं की तो प्रसन्न होतो का? तर लक्षात ठेवायचं दीनपणाने भगवंताची प्रार्थना करण्याने भगवंतात नाही फरक पडत, आपल्यात फरक पडतो. म्हणून भक्तीत फरक पडतो. मुळात भगवंत प्रगट होतो म्हणजे तो नवीन येऊन दिसत नाही, तो असतोच, तो फक्त दिसायला लागतो.
एखाद्या भिंतीच्या मागे दिवा असल्यासारखा तो तिथंच असतो. मी भिंतीच्या इकडे असल्यामुळे तो मला दिसत नसतो. दीनपणाने मी जेव्हा त्याची सातत्याने उपासना स्तुती स्तोत्र गाऊन माझ्या देह भावाची भिंत कमी कमी करतो, विरळ विरळ करतो, तसतसा तो जास्त वेगवेगळा दिसायला लागतो, प्रगटायला लागतो. भगवंताचं दर्शन होतं म्हणजे तो दुसरीकडनं येत नाही, तो असतोच, तो फक्त दिसायला लागतो. मात्र हे प्रगट चैतन्य अनुभवण्यासाठी देहबुद्धीचा अहंकाराचा जो विलय व्हायला पाहिजे, तो विलय या दीनपणाच्या भजनाने जात असतो. तेव्हा दीनपणा घेऊन आपण हरिभजन करावं, मात्र मनापासून दीनपणा घेऊन हरिभजन करावं. तोंडामध्ये सगळं दीन आहे, लाथीनं सगळं दीनच आहे असं नाही करून चालणार. हृदयापासून भगवंताच्या समोर आपलं दीनत्व मान्य करून जर अशा रीतीनं मुक्तिपदाचा योगी तो झाला, तर अशा साधूचा सहवास सुद्धा आमच्याही जीवनाचा उद्धार करतो. यासाठी पूर्वपद्याचा अभंग. असा साधू संग घडो मजला, ठिकाणी राष्ट्रीय कीर्तन सम्राट हरिभक्त परायण चारुदत्त महाराज आपळे यांच्या सत्कारासाठी मी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेशजी वाघमारे, प्राध्यापक गोकुळजी भायगावकर, आलोकजी कुलकर्णी, प्रशांतजी सुलाखे यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. कारभारी 4 हार द्या, बुक करा. एक स्मृती चिन्ह द्या सर, एक स्मृती चिन्ह द्या. सुशील देशमुख, सुशीलजी देशमुख तुम्ही या. कॅमेरा प्रशांतजी सुलाखे, महेशजी वाघमारे, प्राध्यापक बाळासाहेब, प्राध्यापक गोकुळजी भायगावकर, आलोकजी कुलकर्णी, सुशीलजी देशमुख महाराजांचा या ठिकाणी स्वागत करतायत. ऋतुपर्ण तूही कर. ऋतुपर्ण काल मी बोललो तुम्हाला, सध्या आपले बॉम्बकडे शिकतोय बरं का. त्यांचे वडील माझे गुरु आणि चारुदत्त आपळे ऋतुपर्णचे गुरु, असा हा समसमान योग आहे. कृष्णा तू जाई, एक हार दे अजून. कॅमेरा फोटो नाही मला सांगताना महाराज एक गोष्ट आठवते की अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही गोष्टी देऊन नानाने आम्हाला मोठं केलं. ते ऋण आम्ही कधी विसरू शकणार नाहीत. तितकाच ऋतुपर्ण तुमच्या पदरात घातलाय. तुम्हीही त्याच्यावर असंच अलौकिक प्रेम करा बस. टाळ्यांचा गजर. मागदे सर तुम्ही घाला. मागदे सर, हां. केसी चव्हाण सर या पटकी. एक छोटं निवेदन आलंय माझ्यापर्यंत. बीडचं नाव सगळ्या भारतामध्ये
एक विशेष गाव म्हणून पोचणार आहे, ते म्हणजे सावरकरांच्या नावाने तिथे शिक्षण संस्था सुरू आहे. आणि सावरकर शिक्षण संस्थेमध्ये नुकताच सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा पण त्या ठिकाणी प्रतिष्ठित झाला आहे. तेव्हा पहिल्या अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयाच्या शेवटच्या इयत्तेपर्यंत इतके वर्ग सावरकर प्रशाळा महाविद्यालय या नावाने चालवणारी भारतातली ही एकमेव संस्था की ज्यावेळी भारतामध्ये सुद्धा सावरकरांच्या नावाची इतकी मोठी शिक्षण संस्था नाही. या दृष्टीनं सुद्धा ते त्यापर्यंत पोचलं. आणि दुसरं, आज महानगरपालिकेच्याही माध्यमातून गावामध्ये सुद्धा सावरकरांच्या एका पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालं, स्थापना झाली. हा सुद्धा एक राष्ट्रीय अतिशय चांगला संदेश की ज्यामध्ये पालिकेवर सत्ता कोणाची हे महत्त्वाचं नाही, पण सगळी मोठी माणसं एकत्र येऊन एका देशभक्ताला अभिवादन करताना बाकी सगळा विचार बाजूला ठेवतात. हा आदर्श जास्त महत्त्वाचा आपल्या गावांनी महाराष्ट्राला दिलेला तो एक खूप मोठा आदर्श आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचं काम करतोय, पक्ष विचार बाजूला. देशभक्ताला अभिवादन करण्यासाठी कारगिलच्या एखाद्या सैनिकाला मानवंदना द्यायची असेल तर त्या मानवंदनेच्या वेळेला कोण ह्या पक्षाचा कोण त्या पक्षाचा हा प्रश्नच ठेव. तुमचे आमचे सगळेच पक्ष त्याच्या जीवावर शिल्लक आहेत. त्यांना मानवंदना देणं हा अतिशय अभूतपूर्व चांगल्या रीतीनं या ठिकाणी कार्यभाग झाला. तेव्हा या 23 जानेवारीला, ज्या 23 जानेवारीला आणखीन पण 2 मुहूर्त असतात. सुभाषचंद्र बोस यांची पण जयंती असते, बाळासाहेब ठाकरेंची पण जयंती असते. या निमित्तानं हे वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित त्यांनी केला आहे. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे या ठिकाणी व्याख्यानासाठी येणार आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. आणि विषय सावरकर एक झंझावात असाच सुंदर आहे. म्हणजे सच्चिदानंद शेवड्यांचा अधिकार असा आहे की त्यांची नुसतं भाषणच नाही, त्यांच्या अनेक CD आणि अनेक पुस्तकंसुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण अशी ह्या विषयावरची आहेत. ज्यावेळी त्या सगळ्याचा आपण आपल्या अभ्यासासाठी आणि प्रचारासाठी वापर करू शकाल. की तुम्ही हे म्हणता याला पुरावा काय, तर इतक्या पुराव्यानिशी सर्व पुस्तकात सुद्धा त्यांनी फार सुंदर अभ्यास या ठिकाणी मांडला आहे. तेव्हा 23 तारखेचं आपल्या सगळ्यांना एक आग्रहाचं आमंत्रण आहे. 5 वेळेला भजन करूया आणि चरित्र भाग सुरू करूया. भजन हे राष्ट्रीय कृत्य आहे. मी जसं मध्ये एकदा व्हॉट्सअपवरती सगळी क्लिप फिरली होती की बघावं म्हणले काय देशद्रोही माणसं जगात आहेत. सगळी वर्गातली मुलं उभं राहून वंदे मातरम म्हणतायत आणि काही मुलं खाली बसली आहेत, उभं राहायला तयार नाहीत. मध्ये एकदा काहीतरी मुंबईच्या थिएटरमध्ये खूप मारामारी झाली, जनगणमन चालू असतानाच उभे राहिले नाहीत. की सामाजिक क्षेत्रामध्ये हा राष्ट्रीय अपमान आहे, असं नाही करता कामा. ठीक आहे, ते वंदे मातरमला उभे राहिले नाही, जनगणमन चालू असताना ते उभे राहिले नाही, अपमान झाला, मान्य करूया. मग भजन चालू असताना टाळी नाही वाजवली तर का आम्ही केला तर अपमान नाही. एका बाजूला सत्यनारायणाच्या किंवा लग्नाच्या महोत्सवाचे मंत्र चालू असताना दुसऱ्या बाजूला आम्ही गप्पा मारत बसलो तर तो अपमान नसतो. सत्यनारायणाची पूजा तिकडे चालू असताना त्याच्याच मागे बसून तंबाखूची फक्की मारत बसलो तर तो अपमान नसतो. किमान एक धार्मिक विधी चालू असताना त्याला काही विक्षेप येणार नाही इतकं तरी मी सभ्य वागलं पाहिजे. इतकं सुद्धा आपण जेव्हा सांभाळत नाही तर तोही अपमानच असतो. मनातल्या मनात नाम घेतल्याची स्पंदनं स्वतःपुरतीच असतात. प्रगटपणे नाम उच्चार केला, टाळी वाजवली तर त्याचे ध्वनी कंपनं सगळ्या वातावरणाला पवित्र करतात. त्यामुळे ते सामाजिक कर्तव्य आहे, एक धार्मिक राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि ज्यांच्या उपासना कट्टर असतात ते व्यवहारामध्ये सतत यशस्वी होतात. पहा, जे उपासनेला ऑप्शन शोधतात तिथं त्यांच्या संरक्षणाला परमेश्वर ऑप्शन शोधायला लागतो. मला जमल तेवढं करतो, मग तोही म्हणतो मला जमल तेवढं करतो.
मला जमल तसं करतो, तर मग मला जमल तसं करतो. आता काय करणार? नाही बुवा, तू असं असं करायला सांगितले, मग हे सगळं करतोच, मग मी तुझ्यासाठी सगळं करतो. शेवटी देव या शब्दामध्ये सुद्धा देवघेव आहेच. जसे देव तसे घेव. तेव्हा आपण आपल्याकडनं उपासना नीट करायची नाही. म्हणायचं काय हो हिंदू मग ते देव काय अप्रसन्न झाला, गधड्या तू टाळी वाजवायच्या वेळेस टाळी वाजवत नाही, भजन म्हणायच्या वेळेला भजन म्हणत, आरती इकडं माणसं म्हणत असताना तुझ्या तिकडं गप्पा चालल्या प्रमोशनच्या नामा, बाकी लूज मोशनच्या करायच्यात काय? तुला कसलं डोंबल्याचे कटला भगवंत तुझा? मी त्या परमेश्वराच्या उपासनेबद्दल तितकाच कडक आहे का? मग आपण अपेक्षा करू शकतो त्यांनी माझ्यासाठी काय करावं याची. तेव्हा प्रत्येकालाच ही जाणीव द्या. आणि फक्त कीर्तन महोत्सवापुरतं नको. प्रत्येक हिंदू मात्राच्या घराघरामध्ये रोज जसा तो त्र्यंबक विठ्ठल नावाचा TV पूजला जातो, त्याला कधीतरी एक अर्धा तास विश्रांती देऊन सगळ्या घरातल्या लोकांनी एकत्र बसून एखादी उपासना करा. TV वरच्या मालिका आहेत म्हणून शुक्रवारी नमाज पढायची गर्दी कमी झाली, असं कधी झालं का? TV वरच्या मालिका आहेत म्हणून रविवारी चर्चमध्ये येणारी गर्दी कमी झाली, असं कधी झालं का? त्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पैगंबरापेक्षा काही TV मोठा नाही, ते प्रामाणिक आहेत. त्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या येशूपेक्षा काही TV मोठा नाही. ते वाटेल तो कार्यक्रम असेल तरी बंद करतात. ह्या वेळेला माझी चर्चची वेळ आहे. आम्हाला माणसं गोकुळाष्टमीला येण्यासाठी ह्या बाईला बोलवा, त्या बाईला बोलवा, मग कोणतरी ॲक्ट्रेसलाच बोलवा का? कृष्णासाठी कोण येणार नाही मला माहिती हो. TV बंद करून लोकांनी कृष्णाच्या उत्सवासाठी येण्यासाठी मला नट्यांची गरज आहे. मग कशाला कुठले काय? मग विठाबाई नाही, कृष्णाबाई नाही, काय नाही, आपलं शांताबाई चाललंय सगळीकडं. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत काही कामच नाही. कृष्णाचं नाव घेईना कोण, विठ्ठलाचं नाव घेईना. मग गाणं काही मोठं असे ना, महत्वाचं ते नाही. इतकं गाणं गाजल्यानंतर ते मशिदीत लावलेलं ऐकलं का कधी? 25 डिसेंबरला नाताळच्या वेळेला चर्चच्या आसपास लावलेलं कुठं ऐकलं का? फक्त ही बाई बसली ती आमच्या त्या गणपतीच्या डोक्यावर. कारण आम्ही आमच्या देवाच्या डोक्यावर कोणालाही बसायला देतो, हेच दुर्भाग्य आहे. संगीत कुठलं चांगलं नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. ते धार्मिक मांडवामध्ये लावायची गोष्ट होती का, एवढा तर विवेक प्रत्येकाला पाहिजे होता. जाऊ दे, तो बाकीच्यांनी काय विवेक केला नाही केला हा आता महत्त्वाचा मुद्दा नाही. किमान आपण आपल्या सामाजिक धार्मिक या विशिष्ट राष्ट्रीय कर्तव्यात आपण चुकू नये. इतरांना चुकलं तर आपण उद्बोधन करावं की बाबा चुकू नका. शेवटी आपल्याकडे काय सक्ती नाहीच करतात. नाहीच वाजवायची म्हटलं तर काय तुमच्या हात धरून कोण टाळी वाजवणार नाही किंवा घाशामध्ये काही उलटणं घालून भजन काढता येत नाही. की ज्याचं त्यानं म्हटलं तरच आहे. पण ज्याला ज्याला या हिंदू राष्ट्राचं काही बरं व्हावं असं वाटतं, अशा प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणाला काही मोठं बलिदान केलं पाहिजे असं नाही. पण हाही एक त्यागच असतो. हात हलवायचे कष्ट घ्यायचे असतात, घशातनं आवाज काढायचे काहीतरी श्रम करायचे असतात. एवढेही श्रम मी माझ्या सगळ्या पावित्र्यासाठी करायला तयार नसेल, तेव्हा भगवंताला श्रम घ्यावेत असं का वाटावं आपल्यासाठी बरं? असंही थोडासा विचार करूया. 5 वेळेला छान भजन करून, मात्र आजचं 5 वेळा नाही झालं तरी चालेल. नित्य किमान अर्धा तास का होईना आपल्या कुटुंबाचा काही ना काही उपासनेसाठी हट्ट करून काढा. मग त्या उपासनेचं फळ आपल्याला निश्चितपणे जाणवेल. जे तासभर करतात त्यांनी अर्ध्या तासावर येऊ नका. काहीच करत नाही त्यांच्यासाठी सांगितलंय मी. म्हणले आम्ही 1 तास करत होतो, तुम्ही म्हणले अर्धाच तास करा, झालं कल्याण. असं नाही करायचं. इयत्ता पहिलीसाठी अर्धा तास सांगितला. जास्त वेळ उपासना असेल तर ती चांगलीच आहे. छान. हा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
राम पतित पावन सीताराम। राज रामचंद्र महाराज की जय। माझ्यानंतर सर्वांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण महाराज की जय। असा साधू संग घडो मज लागी, ज्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी। भेद बुद्धी ज्या हृदयी वसेना सर्व जगी अनुरागी, असा साधू संग घडो मज लागी। पुण्याच्या भूमीमध्ये या दोन महापुरुषांची भेट झाली आणि किंचित चर्चा झाली। ही भेट आणि चर्चा जेव्हा झाली तेव्हा सावरकर नावाचा हा मुलगा, विनायक दामोदर सावरकर नावाचा एक विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेऊन जरा बाहेर पडला होता। आणि याच काळामध्ये भारताचं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारी जी तीन मोठी माणसं, त्यापैकी एक मोठं नाव लोकमान्य टिळक। या लोकमान्य टिळकांनी आग्रहपूर्वक या सावरकराची भेट घेतली। सहज सावरकरांशी बोलताना टिळकांनी विचारलं, तुम्ही नाशिकला राहणारे, पुण्याला का आलात? तर सावरकर या विद्यार्थ्यांनी सहज उत्तर दिलं, मला पुण्याचं एक आकर्षण होतं, कारण ते शिवाजी राजांचं निवासस्थान। शिवाजी राजांच्या जीवनातला बहुतांश इतिहास तिथे घडला। माझ्या मनासमोर आदर्श म्हणून कोणी राष्ट्रपुरुष असेल शिवाजी राजेच, त्यांचं ते पुणे मला पाहायचं होतं, ते अनुभवायचं होतं। लोकमान्यांनी त्याच्या पुढचा प्रस्ताव टाकला, सावरकर, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी राजांच्या स्वतःच्या घरातल्या लोकांना कोणीही बादशहानी त्रास दिलेला नाही। रयतेला त्रास झाला म्हणून राजांनी स्वराज्य उभं केलं। ना जिजाबाईंना कोणी त्रास दिलाय, ना शहाजी राजांना कोणी त्रास दिलाय। हा, स्वराज्याच्या स्थापनेच्या खटपटी सुरू झाल्या तेव्हा त्रास दिला, पण आधी नव्हे। आधी कुटुंबाला तसा कोणीही त्रास दिलेला नाही। माझ्या कुटुंबाला काही त्रास नाही तर मी कशाला खटपट करू असं न बघता त्यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य उभं केलंच। पण टिळक म्हणाले, सावरकर, मला शिवाजी राजांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं वाटतं, तुम्हाला वाटतं का नाही मला माहित नाही, पण मी ऐकवतो। महाराष्ट्रामध्ये आपल्या किल्ल्यांवर त्यांनी विजय मिळवलाच, पण वैशिष्ट्य असं की आग्र्यामध्ये जाऊन औरंगजेबाच्या राजधानीमध्ये शिरून तिथेही विजय मिळवून परत आले, हे मात्र मोठं आश्चर्य आहे। जिथला प्रांत माहित नाही, जिथले रस्ते पुरेशी माहित नाही, जिथली माणसं पुरेशी माहित नाही, आणि जी बहुतांशी सगळी शत्रूचीच माणसं आहेत। आतापर्यंत औरंगजेबाला जी घमेंड होती, मी कोणाच्याही राजकाटला ती माणसं फोडू शकतो आणि विजय मिळवू शकतो, अशा औरंगजेबाची माणसं फोडून दाखवायची, ती सुद्धा बिना पैशानी, फक्त चारित्र्याच्या जोरावर। आणि हा चमत्कार करून औरंगजेबाला त्याच्या राजधानीमध्ये जाऊन ललकारून त्याचा तिथे अपमान करून त्याची तिथे फजिती करून राजे परत येतात। लोकमान्य म्हणाले, सावरकर, हे शिवाजी राजांचं वर्तन आपल्या देवदेवतांशी अगदी जुळणार आहे। कारण रामरायाचं कर्तृत्व ते आहे, ते लंकेत घुसून रावणाला धडा शिकवून येतात।
गोपाळ कृष्णांचं वैशिष्ट्य ते आहे, ते प्रागज्योतिषपुरामध्ये जाऊन नरकासुराला दम देऊन येतात, त्याला तिथे ठार मारून येतात. नरकासुर द्वारकेला येऊ दे, मग मी बघतो. यातले पांचट लोक आमचे देव नव्हेत. रावणाला अयोध्येमध्ये आल्यानंतर आम्ही बघतो, असले दीर्घसूत्री आमचे रामचंद्र नव्हेत. रावण स्वतःला शक्तिवान कुठे समजतो? लंकेत समजतो. चल मग मी लंकेत येतो तुझ्या समोर, बघू काय व्हायचं ते. ही जी मनगटामध्ये तुमच्या आमच्या देवदेवतांनी रग दाखवली, ती रग दाखवणारा महापुरुष हा, की ज्यांनी आग्र्यामध्ये जाऊन शत्रूला पराभूत करून त्याला फजित करून परत आला. सावरकरांनी सहज प्रश्न केला, टिळक हे तुम्ही मला आग्रहाने सांगता याचं काही कारण? कारण आहे रे पोरा, आहे कारण. आणि ते कारण असं आहे सावरकर, मला असं वाटतं की तुम्हाला जर शिवाजी राजांची अशी मनापासून भक्ती करायची असेल तर तुम्ही या मार्गाने जावं. तुम्ही शत्रूच्या राजधानीत घुसावं, शत्रूच्या राज्यात जावं, शत्रूला भयचकित करून टाकावा, शत्रूच्या राजधानीतली माणसं फोडून त्यांना आपल्या मातृभूमीच्या एकनिष्ठतेकडे वळवावं. शक्य झालं तर रावणाच्या लंकेला दहशत लावून तुम्ही परत यावं. तुमच्यासारखा एखादा विद्वान, एखादा धाडसी मुलगा हे करू शकेल यात संशय नाही. अर्थात सावरकर एक गोष्ट अशीही आहे, टिळक सगळ्या बातम्या काढायचे आणि मगच बोलायचे. हा आता तुमचं वय 23व्या वर्षी तुम्ही असं इंग्लंडला निघून जाणं थोडं अवघड आहे, मला कळत आहे. कारण वय वर्ष 23 म्हणजे त्या काळाचं गणित मांडायचं होतं. हो, 23व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांना 6 महिने वयाचा मुलगा आहे घरात. तेव्हा ऐन तारुण्यामध्ये असलेल्या पत्नीच्या सहवासाचा मोह सोडणं, आपल्या इतक्या लहानग्या पोराच्या वात्सल्याचा मोह सोडणं, त्याच्या बरोबरीनं आपल्या थोरल्या बंधूंचा, वहिनीचा, धाकट्या भावाचा सगळा प्रेमळ असलेला सहवास, या सगळ्याचे मोह सोडून आनंदाने फाशीच्या तख्ताकडे चालत जाणं हे म्हणावं इतकं सोपं नाही सावरकर. हे बोलायला खूप छान आहे, म्हणजे फाशीच्या तख्ताकडे. हो, तर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात, तुम्ही तिथल्या विद्यापीठातल्या अभ्यासाबरोबरच जर शस्त्राचा अभ्यास करू लागलात, ते शस्त्र जर तुम्ही आत्मसात केलं आणि ते शस्त्र तुम्ही जर भारतात पाठवलं, या उपद्व्यापामध्ये तुम्ही पकडला गेलात, तर सावरकर तुम्हाला काय शिक्षा होईल अशी आपली कल्पना आहे? 2 महिने आत ठेवून सोडतील तुम्हाला? भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे शस्त्राला हात घालतात त्यांना जन्मठेप किंवा फाशी या 2 पैकी 1 कुठली तरी निश्चित शिक्षा होत असते. तुमच्या भयानक कृत्याला तर फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नसणार. ज्या उपद्व्यापामध्ये आपण पकडले गेलो तर आपल्याला निश्चितपणे फाशी होणार आहे, अशा उद्योगाकडे तुमच्यासारख्या 23 वर्षाच्या मुलानं तुमचं घरचं काही बिघडलेलं नसताना जावं का? अर्थात इंग्रजांनी काही तुमच्या वडिलांना छळलेलं नाही, तुमच्या आईला छळलेलं नाही, तुमच्या भावांना काही त्रास दिलेला नाही. तुमचं शेत चांगलं आहे, तुमचं उत्पन्न चांगलं आहे, तुमची जहागिरी चांगली आहे, बरं तुमची कायद्याची पदवी चांगली आहे, तुम्ही LLB पास, उत्तम गुणांनी पास झालेले आहात. तेव्हा मुंबईमध्ये राहूच तुम्ही समजा ऑफिस काढलं वकिलीच्या केस घेण्याचं. बरं आता इंग्लिश कायदा इतका चांगला आहे की एकदा केस घेतली की न्यायाधीशाची केस जाईपर्यंत ते चालवता येते. आमचं कोर्ट पाहिजे निर्णय देऊ शकतं, न्याय देणं खूप अवघड आहे. ते चालू राहते प्रक्रिया. गेली 40 वर्ष ही केस चालली होती, हे अभिमानाने सांगणारी माणसं आहेत. माहिती, ज्यांनी केली तोही मेला, ज्यांनी चालवली तोही मेला, तुला काय मेलेला त्रास होतोय? अशा रीतीनं स्वतःचा चरितार्थ जेव्हा आपल्याला उत्तमपणे संपन्न करता येणार आहे, असं सुखाचं पंचपक्वान्नाचं ताट टाकून देऊ, मुद्दाम तुरुंगातल्या घाणेरड्या अन्नाकडं स्वतःहून शहाण्या माणसांनी कशी वाटचाल करावी? पण सावरकर, खरंच शिवाजीराजे हे तुमचा आदर्श असतील आणि सामान्य रयतेला होणारा त्रास हा जणू काही माझ्याच घरच्यांना त्रास झालाय असा भेदबुद्धी ज्या हृदयी वसेना,
या पदापर्यंत मनाचा विकास झाला असेल तर तुमच्या घरातल्या मुलावर अन्याय झाल्यानंतर तुम्ही ज्या बलिदानासाठी खाडकन उभे राहाल, तसंच तुम्ही तुमच्या बलिदानासाठी देशबांधवांचा त्रास बघून उभं राहावं, अशी एक आमच्यासारख्या देशभक्तांची प्रामाणिक इच्छा. पहा, LLB झालाच आहात, तुम्हाला कायद्याचा पुढचा अभ्यास करायचा आहे, बॅरिस्टर व्हायचं आहे, या नावाखाली तुम्हाला जाण्याची मी शिफारस करतो, शिष्यवृत्तीची पण सोय करतो, पण तिथे जाऊन बाकीचे हातपाय हलवायचे ते तुम्हाला निघता. आणि म्हणून सावरकरांच्या सारख्यांची चरित्र अधूनमधून नेहमी वाचावी लागतात, ऐकावी लागतात. याचं कारण हे की अगदी शेजारच्या एखाद्या खोलीमध्ये पोर रडत असताना इतका गोड आवाज झाल्यानंतर समजा ऐकेल, अगं काकू उठ, कोण आहे बघ. तर आमच्याही घरात काही वेळेला काकू म्हणते, जाऊ दे आपलं कुठं आहे ते. त्यात त्या मुलाच्या रडण्याची किंमत नसते. ते आपलं का दुसरं याच्यावर माझी माया अवलंबून असते. हे जिथं माझ्या घरात आहे, तुमच्या घरात आहे, हे कमी कधी होणार, हे संपणार कधी. कोणाचं का रडणं असे ना, थांबलं पाहिजे, उगी उगी ग बाळा म्हणून मी पटकन धावले पाहिजे. ही माया माझ्या रक्तामध्ये, माझ्या अंगामध्ये कुठून येणार? ती ही चरित्र ती माया देणार.